कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंतरा, अगं अशी एकटीच का बसली आहेस? आता काय, एकटेपणाची सवय करून घ्यावी लागेलच ना। अगं असं का बोलतेयस? काही नाही, इतकी वर्ष स्मिता होती ना माझ्या सोबतीला, आज ती गेल्याने अचानक खूप उदास वाटायला लागले। अगं साहजिकच आहे ना, इतक्या वर्षाची मैत्री तुमची, ती अचानक अशी तिच्या घरी गेली, तुला एकटं वाटणारच, पण होईल, हळूहळू सवय होईल तुला। लताताई, हे हे असंच किती दिवस चालायचं? म्हणजे स्मिताला जसं तिचं हक्काचं कुटुंब मिळालं, तसं तसं मला माझं कुटुंब कधीच मिळणार नाही का? आणि मिळणारच नसेल तर मग या जगण्याला अर्थ तरी काय? अगं असा विचार नको करूस तू, असं का विचार करतेयस तू? अगं आम्ही सगळे आहोत ना, आणि तुला कधीही काहीही वाटलं ना तर माझ्याशी बोल, पण असा विचार नको करूस। आजी, मला इतका त्रास होत होता, मग तुम्ही अंतराताईंबद्दल एजेंना का नाही सांगितलं? का सगळं लपवून ठेवलं? का? मी नाही सांगणार आहे अभिरामला, आजी, मी कधीच नाही सांगणार अभिरामला, आणि तूही सांगायचं नाहीयेस। या घरामध्ये अंतरा जिवंत आहे हे सत्य कधीच कुणालाही कळतं का मध्ये? आजी हो, काय बोलताय तुम्ही? हो, त्या अंतराताई आहेत, हे सत्य आपण एजंटपासून लपवायचं? त्यांचं सर्वस्व होत्या अंतराताई, त्या एजंटपासून त्या कधीतरी परत येते, ह्या एका आशेवर ते स्वतःची इतकी वर्ष झगडत होते। आजी, त्यांचं मन मानायला तयारच नव्हतं की अंतराताई त्यांना सोडून गेले, आणि बघा ना, आज त्यांचं मन जिंकलंय आजी, अंतराताई परत आल्यात, आणि तुम्ही म्हणताय की आपण एजेंना सांगायचं नाही? हो अंतराताई, पहिलं प्रेम आहे त्यांच्या, आपण कोण आहोत त्यांच्यामध्ये येणारे? नाही, आपण हे सत्य एजंट पासून लपवू शकत नाही। आपल्याला लपवावं लागेल बाळा, हळू बोल, आपल्याला लपवावं लागेल। लीला, अंतरा अभिरामचा भूतकाळ आहे, तू त्याचा वर्तमान, त्याचं भविष्य आहेस। आजी, अंतरा आल्यानंतरचा अभिराम मी पाहिलाय, अंतरा गेल्यानंतरचा अभिराम देखील मी पाहिलाय, अभिरामचा एजी झालेला सुद्धा मी पाहिलाय ग। पण तू एजेचा अभि केलास, तू माझा अभिराम मला परत मिळवून दिलास। आता परत अभिचा एजी होताना मला नाही बघवणार, मी खरंच सांगते। लीला, आता कुठे तुमचा संसार मार्गी लागलाय, आणि त्यात या नियतीने घातलेला अंगाला मला नाही सहन होणार आहे। बस आता यापुढे या घरामध्ये अंतराचा विषय काढायचा नाही। ऐका माझं, ऐका, असं किती वेळ ही गोष्ट लपवून ठेवणार एजंट पासून? आणि ते दोघंही एका शहरात राहतात, आज ना उद्या एकमेकांसमोर येणारच ना। आणि आजी, जर तेव्हा एजंटला कळलं ना की आपल्याला माहित होतं पण तरी आपण सगळं त्यांच्यापासून लपवलं, त्याला खरंच खूप मोठा धक्का बसेल। आजी बघा माझं, ऐका, आपण त्यांना सांगायलाच हवं। आजी, असं नाही तुला करणार। माझी शपथ आहे। आजी, अहो, आजींनी लीलाला अशी शपथ घातली तर लीला
अंतराला घरी कशी घेऊन येणार? नाही नाही, असं घडलं तर माझा सगळा प्लॅन फिसकटेल. मला लवकरच काहीतरी करायला हवं. स्मिता, तू तू तुझ्या घरात तुझ्या माणसांसोबत आहेस. मी खरंच तुझ्यासाठी खूप खुश आहे. माहित नाही हे सुख माझ्या नशिबी आहे की नाही ते. मी हे अशी एकटी नाही जगू शकत ग. कधीतरी कोणीतरी माझं असं मला भेटायला येईल. माझी माणसं मला सापडतील असं खूप वाटायचं. पण आता तर तीही आशा राहिली नाहीये. मग आता मी जिवंत राहिले काय आणि मेले काय? त्याने कोणाला काय फरक पडणार? वहिनी, काय आहे हे सगळं? आज कसली पूजा आहे घरी? म्हणजे आजी आम्हाला काही बोलल्या नाहीत. अगं असं काय करतेस? आज अक्षय तृतीया आहे ना? या आजींच्या कदाचित लक्षात नसेल. काय झालं? कसली पूजा आहे दुर्गा? आजी अक्षय तृतीया आहे ना आज? विसरलात वाटतं. आज अक्षय तृतीया आहे. विसरलेच पे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.